रत्नागिरी जिल्ह्यामध्ये केवळ 82 हवामान केंद्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. हवामान नोंदणीसाठी बसवण्यात आलेल्या हवामान केंद्राची संख्या जी आहे ती मोजकीच असलेली पाहायला मिळते आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण 1551 गावे आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक महसुली मंडळामध्ये केवळ एक हवामान केंद्र या ठिकाणी बसवण्यात आलेलं पाहायला मिळते आहे. राजापूरपासून अगदी मंडणगडपर्यंत या ठिकाणी सरळ पट्ट्यामध्ये हा रत्नागिरी जिल्हा हा पाहायला मिळतो आहे. मात्र हवामानातील बदल टिपण्यासाठी हवामान केंद्र जी आहेत ती या ठिकाणी अपुरी पाहायला मिळत आहेत. अपुऱ्या हवामान केंद्रामुळं शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ घेताना या ठिकाणी बहुतांश अडचणी या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. आपण रत्नागिरीतल्या नाचणे या हवामान केंद्रामध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता की या ठिकाणचं हे हवामान केंद्र आहे. या ठिकाणाहून जो रिपोर्ट आहे तो या ठिकाणी पुण्याच्या वेधशाळेला किंवा मुंबईच्या वेधशाळेला या ठिकाणी पुरवण्यात येतो. मात्र एकंदरीत जर बघितलं तर रत्नागिरी जिल्ह्यात केवळ हवामान केंद्राची संख्या बघितली तर ती 82 असलेली पाहायला मिळते आहे. आणि एकंदरीत जर विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हवामान केंद्राची संख्या जी आहे ती या ठिकाणी अपूर्ण असलेली पाहायला मिळते. प्रत्येक महसुली केंद्रामध्ये जरी हवामान केंद्र असलं तरी पण त्याचा फायदा इथल्या शेतकऱ्यांना हवामानविषयक माहिती मिळताना उपयोगी पडत नाही आहे, असं चित्र या ठिकाणी समोर येताना पाहायला मिळत आहे. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.